छोटा असला तरी फुल स्टँड देतोय। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे माऊली नगरमध्ये संचेती यांच्या घरी। इथं बघू शकता एक छोटासा नागाचा पिल्लू आहे। कहाँ से आया, कहाँ से? गेट में से आया। अतिशय सुंदर असं नागाचं पिल्लू फणाकडून बसलाय। मस्त फणाकडून बसलाय। विषारी साप, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, भारतीय नाग। लाईट नाही काही पकडा सर, स्विच करा सर। हे मस्त हो क्या चिडल्यानंतर फणाकडून वॉर्न करणारा, माझ्याजवळ येऊ नका। विषारी साप खूपच सुंदर आहे। एका वर्षाचा आहे, मस्त। मागच्या जून मध्ये अंड्यातून बाहेर निघालेलं पिल्लू असणार आहे। अतिशय मस्त सुंदर स्पेक्टॅकल मार्क त्याच्या अंगावर। उस पे पैर रखो। झाला मित्रांनो, सक्सेसफुली रेस्क्यू। घ्या संचेती साहेबांना घ्या। कोण मालक? ते आहेत संचेती सर, त्यांच्या घरी आपण रेस्क्यू केलं या नागाला। थोडासा काळजी घ्या, आता आजूबाजूचा परिसर जो आहे तो सगळा सापांचाच आहे आणि कुठे कॉल लवकरात लवकर करणे। 5 मिनिटातच केलं लगेच। बरोबर। आमचे मिस्त्री मित्र खरबुजी मिस्त्री, त्यांच्याकडे नंबर असल्यामुळे नंबर लवकर ह्या सापाला त्यांनी कॉल केल्यामुळे रेस्क्यू झालाय। धन्यवाद खूप खूप। अशाच सापांना मारू नका। मारत कोणीच नाही घरात, कोणताही साप असला ऑलरेडी इथं सापाला पकडण्यासाठी फास बनवला होता। संचेती काका आहेत बरीच डेअरिंग, पण अशा याच्यातही काळजी घ्यायची, कारण साप विषारी असल्यानंतर तो कसा रिॲक्ट करेल हे आपल्याला माहिती नसतं। त्याच्यामुळे त्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या। आता तुम्ही समयसूचकता राखून ते व्यवस्थित त्याचा फास वगैरे बनवून ते तुमचा प्रयत्न होता, पण बरं झालं चौधरी साहेबांकडे आमचा नंबर असल्यामुळं। हा बरोबर, डब्यात म्हणजे ते डब्यात तेवढ्या बास्केटबॉल पहिले धरत होते, सोडलं म्हणतात। मग लगे यांना लक्षात आलं कोणाला, यांना त्यांना तुमचा नंबर घेतला आणि त्यांना लावला। धन्यवाद। हाय मित्रांनो, काल रात्री आपण संचेतीच्या घरून रेस्क्यू केलेला इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, भारतीय नाग। छोटं पिल्लू आहे, पण छोटं जरी असलं तरी तेवढंच ॲग्रेसिव्ह आणि विषारी। अतिशय सुंदर स्टँड देतोय, फुल ॲग्रेसिव्ह विषारी साप। बघू शकता किती सुंदर स्पेक्टॅकल मार्क आहे त्याच्या पाठीवर। थोडं क्लोजच घ्यायचं। रेकॉर्डिंग झालं ना चालू? भारतीय नाग, विषारी साप।
असे साप चावल्यानंतर सरकारी दवाखाना, कुठलं मंदिर, बाबा, मठ, आश्रम, ओझा, गुणी याच्या चक्करमध्ये जायचं नाही, कारण त्याच्याने जीव वाचत नाही माणसाचा. जीव वाचतो तो फक्त जे ह्याचं विष प्रतिरोधक जे आहे अँटी स्नेक वेनम, फक्त त्याच्यामुळं माणसाचा जीव वाचू शकतो. आणि सहसा साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की साप चावणं हा निव्वळ अपघात आहे. चुकून ज्या वेळेला सापाच्या अंगावर पाय पडतो किंवा साप एखाद्या ठिकाणी लपून बसलेला आणि तिथं जर आपण डायरेक्ट जर हात घातला तर त्यावेळेस साप घाबरून चावतो, नाहीतर साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टींची जर व्यवस्थित जर काळजी घेतली तर सर्पदंशसुद्धा होणार नाही. अतिशय सुंदर साप. टेलकडचा भाग जो आहे त्याचा स्केल्स थोडेसे डिफरंट दिसतात. छोटा असला तरी फुल स्टँड देतोय. त्याला त्याच्या नैसर्गिक वातावरणात सोडण्यासाठी आलेलो होतो आपण. सध्या गरमी खूप जास्त वाढलेली असल्यामुळे सापांचं निघण्याचं प्रमाण सुद्धा बरंच वाढलं आहे. पाहून राहिला तर जवळ तसा जवळ पाहून राहिला. मस्त पिंक कलर दिसतो याचा थोडासा सनलाईट पडल्यावर. जवळ झाला. पुढे घ्या त्याचा. ठीक आहे मित्रांनो, सोडलं या सापाला त्या नैसर्गिक वातावरणात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.